नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना भरभरून असं प्रेम। आज अशी रेसिपी बनवणार आहे जी तुम्ही कधी बनवली नसेल। रेसिपी म्हणजे ती एक प्रकारचा स्नॅक्स आहे जो लहान पोरांना सुद्धा आवडेल आणि तुम्ही संध्याकाळच्या चायसोबत सुद्धा हा स्नॅक्स बनवू शकतात। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे रेसिपी बनवायसाठी इकडे जास्त काही सामान लागणार नाही। तुम्ही पाहू शकता मी इथे 3 बटाटे घेतले आहेत मीडियम साइजचे, शिजवलेले बटाटे आहेत। तसेच 1 वाटी मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्यासोबत मी मसाल्यांमध्ये इथे तुम्ही पाहू शकता मी मसाल्यांमध्ये इकडे लाल तिखट पावडर, हळद, मीठ आणि मॅगी मसाला घेतलेला आहे। तुम्हाला जर तुमच्या आवडीचे अजून मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। इथे मी बटाटे आता सोलून घेत आहे। बटाटे सोलून आपण त्यांना मस्तपैकी असे किसणीने किसून घ्यायचे आहेत, एकदम बारीक असे किसून घ्यायचे आहेत। मॅश नाही करायचे नाहीतर त्याच्यामध्ये जे थोडे थोडे असे तुकडे राहतात त्याच्यामुळे आपल्याला पुढे असा एक रोल बनवायचा आहे, तो असा मध्ये मध्ये तुटू शकतो। तुम्ही पाहू शकता मी इथे बटाटे किसलेले आहेत, 3 बटाटे मी इथे घेतलेले आहेत। आता हे बटाट्यांमध्ये आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे। तुम्ही पाहू शकता सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये टाकू शकते, कोथिंबीर सुद्धा टाकू शकतो आपण। आता मी ह्याच्यामध्ये जो कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 1 वाटी, तो कॉर्नफ्लोअर ह्याच्यामध्ये घातलेला आहे। हा स्नॅक्स तुम्ही कधी ट्राय नसेल केला नक्की ट्राय करून बघा, संध्याकाळच्या चहासाठी। तसेच सकाळी जर टिफिनमध्ये लहान मुलांना काही द्यायला नसेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता रेसिपी। इथे मी पूर्ण मिश्रण बघू शकता त्याचा गोळा करून घेतला आहे असा सॉफ्ट असा। आता आपण ह्याच्यामधला एक असं थोडासा गोळा घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त मोठा नाही घ्यायचा आहे, असा मीडियम आकाराचाच घ्यायचा आहे आणि आपण त्याचा असा रोल करून घ्यायचा। मी बघू शकता मी इकडे ह्या चॉपरवर इकडे रोल करून घेणार आहे। चॉपर मी ऑलरेडी स्वच्छ धुवून घेतलेला होता। आता ह्याच्यावर आपण तुम्ही बघू शकता असा आपल्याला एकदम समान पूर्ण असा हा रोल करून घ्यायचा आहे। कुठेही छोटा मोठा झाला नाही पाहिजे, मध्ये पातळ असा नाही झालं पाहिजे। आता ह्याला आपण पूर्णपणे असा एकदम जास्त जाड पण नाही ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता जर ह्याला आपण मॅश केलं असतं तर ते असा रोल झाला नसता, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ते थोडे थोडे असे तुकडे राहिले असते आणि मग कटिंग करायला आपल्याला प्रॉब्लेम झाला असता। तुम्ही बघू शकता मी इकडे असा एवढा लांबसडक रोल बनवून घेतलेला आहे। आता आपण ह्याला सुरीच्या मदतीने छोटे छोटे असे तुकडे कट करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता असे बारीक बारीक मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, अर्धा इंचाचे। जर मोठे करायचे तर तुम्ही मोठे करू शकता, पण छोटे छान लागतात असे खायला। तुम्ही बघू शकता दिसायला जेवढी अप्रतिम आहे ही रेसिपी तसेच खायला सुद्धा एकदम चविष्ट आहे। लहान मुलांना तर लगेच सहजच आवडू शकते। ही तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता, चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात। बघा मी इथे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे तुकडे आपण काय करायचे आहेत, आपल्याकडे जो फोक असतो, मॅगी खायचा चम्मच असतो ना, त्या चमच्याच्या साहाय्याने आपण ह्यांना हलक्या हाताने असे प्रेस करायचे, म्हणजे त्याच्या जो चमच्याची जी डिझाईन असते ती येईल। बघू शकता दोन्ही साईडने सुद्धा करू शकता किंवा एका साईडने सुद्धा करू शकता। बघू शकता छोटे छोटे असे बाईट्स तयार झालेले आहेत। आता आपण ह्यांना सर्वांना अशा फोकच्या मदतीने सर्वांना असं डिझाईन काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व बाईट्सना छोटे छोटे डिझाईन काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता इकडे सर्व बाईट्स आपले मस्तपैकी असे गोल्डन फ्राय झालेले आहेत। आपण आता त्याला ताटलीमध्ये काढून घेऊया। तुम्ही हे हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात, खरंच खूपच अप्रतिम असे लागतात। संध्याकाळच्या टायमाला काही जर खायला नसेल तर आपण हे स्नॅक्स लगेच बनवू शकतात, अर्ध्या तासात हे स्नॅक्स बनवून होतात। नवीन अशी ही रेसिपी आपण ट्राय केली आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत, एकदम असे खायला सुद्धा असे खूप भारी लागतात। चला आपण यांना ताटलीत काढून घेऊया। बघू शकता सर्व बाईट्स मी इथे बनवून घेतलेले आहेत, एकदम अशी डिझाईन सुद्धा मस्त आलेली आहे। तुम्ही बघू शकता किती नरम असे आहेत, बघू शकता गरम गरम असे नरम नरम आपले बाईट्स इथे रेडी झालेले आहेत।
नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला बेल आयकन दाबायला विसरू नका.